नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. भाजप नेत्यांवर टक्केवारीच्या आरोपानंतर गोंधळ. सांगली महापालिका महासभेत नगरसेवक एकमेकांवर धावले. सांगली महापालिका क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या 592 कोटीच्या पूर नियंत्रण प्रकल्पावरून विरोधी पक्षनेत्यांनी थेट भाजप नेत्यांवर टक्केवारीचा आरोप केल्याने महासभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. भाजपकडून जय श्रीराम, भाजपचा विजय असो व काँग्रेसकडून नहीं चलेगी, टक्केवारी नहीं चलेगी अशा घोषणा दिल्याने वातावरण चांगलंच तापलं. महापौर व काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकमेकावर आरोप करत टक्केवारीच्या वादात शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर व काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील यांना गोवले. शहरातील 592 कोटीच्या प्रकल्पावरून महापालिकेची विशेष महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महासभेच्या सुरुवातीपासूनच अनेक नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. दर मान्यतेचा विषय स्थायी समितीसमोर न आणता परस्पर कार्यारंभ आदेश देण्याच्या हालचाली शासन स्तरावरून सुरू आहेत. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी केला. तर अधिनियम बाजूला ठेवून प्रशासन हा प्रकल्प राबवत आहे, यातून महासभा स्थायी समितीला का वगळताय? प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का, असा प्रश्न संतोष पाटील यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण म्हणाले, या प्रकल्पासाठी 14 ठिकाणचे भूसंपादन करावे लागणार आहे, तर ते गांभीर्यानं घेतलं जात नाही. प्रशासनाकडून चुकीची उत्तरे दिली जातात. MRDPची सध्या सुरू असलेली प्रक्रिया शासनातील कोणत्याही सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून चालली आहे का? यावेळी भाजपने हा प्रकल्प टक्केवारीसाठी आणला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह भाजप नगरसेवकांनी हरकत घेतली. भाजपचे नाव घ्यायचं नाही, खाली बसा, असं भाजप नगरसेवकांनी सुनावलं. त्यातून भाजप व काँग्रेस नगरसेवक आमनेसामने आले. विरोधी पक्षनेत्यांनी माफी मागावी, भाजप नेत्यांवरील टक्केवारीचा आरोप मागे घ्यावा, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली.